शुभ्राला माझं नाव आणि माझ्या कथांचं वेड होतं. मलाही तिच्यासारख्या सुंदर, सुशिक्षित स्त्रीसोबत राहण्याची इच्छा होती. मग त्या रात्री ती माझ्या डोळ्यांमध्ये एकटक बघत माझ्या अगदी जवळ येऊ लागली आणि हळूहळू आम्ही निर्वस्त्र झालो. मग आज पुन्हा शुभ्राचे पत्र स्पीड पोस्टवरून आले. मोबाईलवर रोज एवढी संभाषणे होतात. मग पत्र लिहिण्याची परिस्थिती कशी निर्माण झाली याचे आश्चर्य वाटले. खरं तर आम्हाला भेटून 1 वर्षाहून अधिक काळ लोटला होता. त्यामुळे जवळीक खूप वाढली होती. जड अंतःकरणाने मी तिचे पत्र वाचू लागलो. तिच्या पत्रात तक्रारी आणि निंदा होती. पुढच्या पानावरही ते एकमेकांपासून वेगळे होऊन ओल्या लाकडासारखे जळत होते. पाण्याविना माशासारखे रडत होते आणि साबणाच्या पट्टीसारखे विरघळत होते असा उल्लेख होता. प्रत्येक तिसऱ्या वाक्यानंतर एक गोष्ट लिहिली होती. तू माझ्यापासून दूर जाणार नाहीस, तोंड फिरवणार नाहीस ना? मी माझे हृदय तुला अर्पण केलं आहे. तू सुद्धा माझ्या पतीप्रमाणे करणार नाहीस ना, माझा होऊनही? तेव्हा भावनिक शब्दात लिहिलं होतं की इथे लाखो लोकांमध्ये मी एकटी आहे आणि मी माझी ओळख सतत गमावत आहे. तुमच्यात जे दिसतं ते इतरांमध्ये दिसत नाही. तुमच्यासोबत असल्याचा मला सदैव अभिमान वाटेल. तू बदलायला लागला आहेस का? तुझ्या बोलण्यातून असं वाटतं की तू हारायला लागला आहेस. जेव्हा मी तुला भेटले तेव्हा मला असे वाटले की आता माझ्याकडे कोणीतरी आहे ज्याच्याबरोबर मी माझं जीवन अर्थपूर्णपणे जगू शकेन. आता सतत तुझ्यापासून दूर राहिल्याने मी तुला गमावू शकते या अकल्पनीय भीतीने पछाडले आहे. आता मी तुला कधी भेटू? जर आपण भेटलो तर माझ्या हृदयातील सर्व धूळ निघून जाईल. गेले 1 वर्ष शुभ्रा माझ्या आयुष्यात वादळ बनून आली होती. दिवसातून अनेक वेळा फोन करायची. ती माझ्याशी तिच्या कथांवर चर्चा करायची. आमच्यात वय, स्थळ, विचार, दृष्टिकोन या सर्व प्रकारचं अंतर होतं. वर्षभरापूर्वी दिल्लीत एका साहित्यिक परिसंवादात शुभ्राशी माझी ओळख झाली. त्या परिसंवादात माझे महत्त्वाचे भाषण झाले. शुभ्रा यांनीही वक्ता म्हणून सहभाग घेतला होता. ती एका सरकारी महाविद्यालयात लेक्चरर होती. तिचे 2 काव्यसंग्रह निघाले होते. ती विवाहित होती आणि 2 मुलांची आई होती. विद्यापीठाच्या आवारात बांधलेल्या विश्रामगृहात आमची राहण्याची सोय झाली. तिथे आमच्या खोल्या समोरासमोर होत्या. तिला माझे नाव आधीच माहीत होतं, कारण गेली अनेक वर्षे माझ्या कथा चांगल्या मासिकात प्रसिद्ध होत होत्या आणि माझे 5 कथासंग्रहही प्रकाशित झाले होते. सेमिनारचा नुकताच पहिला दिवस होता आणि शुभ्राने मला शोधून स्वतःची ओळख करून दिली. मी शुभ्रा वर्मा आहे. तुम्ही मला ओळखत नसाल, पण मी तुम्हाला नावाने आणि चेहऱ्याने चांगले ओळखते. मी गमतीने म्हणालो, माझं नाव इतकं कुप्रसिद्ध आहे की तू माझी ओळख न देता ओळखलंस? नाही साहेब, तुम्ही आमच्या शहरातील सभांमध्ये खूप लोकप्रिय आहात. आम्ही तुम्हाला आमंत्रित करण्याचा विचार करत होतो. मला वाटलं की तुम्ही खूप वयस्कर असाल. तुमच्या कथांच्या परिपक्वतेवरून स्पष्ट होत होते, पण तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात. अरे, तू सुद्धा अजून तरुण आहे आणि तू काही कमी सुंदर नाहीस. आम्ही एकत्र बसून बराच वेळ किलबिलाट करत राहिलो. सेमिनारच्या पहिल्या सत्रानंतर संध्याकाळी आम्ही कॅनॉट प्लेसच्या दिशेने फिरायला निघालो. शुभ्राच्या जिव्हाळ्याचा सहवास मिळावा म्हणून मी टॅक्सी घेतली होती. एवढ्या माणसांनी वेढलेले असूनही आम्ही एकमेकांमध्ये इतके हरवून गेलो होतो की सगळ्यांपासून दूर जाऊ लागलो आणि पहिल्याच दिवशी आम्ही एकमेकांच्या इतके जवळ आलो की कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही. शुभ्रा माझ्या नावाने वेडी झाली होती. माझ्या अनेक कथांचे कलम तिने तिच्या फाईल्समध्ये जपून ठेवले होते. अनेक कथांचा शेवट तिला आवडला नाही. आम्ही त्यांच्याबद्दल बोलत राहिलो. सतत बोलूनही ती थकत नव्हती. माझ्या अनेक कथा तिला मनापासून आठवल्या. त्यामुळे माझीही तिच्याबद्दल उत्सुकता वाढली होती. प्रथम ती आश्चर्यकारकपणे सुंदर होती आणि नंतर बौद्धिक देखील. अशा स्त्रिया फक्त कथांमध्ये आढळतात. लेखनाबद्दल तिने हजारो प्रश्न विचारले. तिने साहित्यात PhD केली आणि मी विज्ञानात पदवी घेतली. शुभ्राच्या प्रत्येक छिद्रात साहित्य वास्तव्य करत होते. ती साहित्याची वेडी होती. बरं, तिला एक समस्या होती. जेव्हा ती वाचायची तेव्हा ते बरोबर होते, परंतु जेव्हा काही लिहायचं होतं तेव्हा तिचा पेन आणि कागद तिला अपयशी ठरवायचे. त्या संध्याकाळी आम्ही 10 वाजेपर्यंत कॅनॉट प्लेसच्या गोल व्हरांड्यात फिरलो. पहिल्याच दिवशी तिने मला तिच्या आयुष्यातील सर्व तपशील सांगितला आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यातही डोकावलं. तिचा हा पहिलाच दिल्ली दौरा होता. तिचा नवरा तिच्यासोबत येणार होता, पण शेवटच्या क्षणी त्याला 1 दिवस आधी त्याच्या बॉससोबत कोलकात्यात जायचं होतं. मुलांना आईच्या स्वाधीन केल्यानंतर शुभ्रा या 300 किलोमीटरच्या प्रवासात एकटीच आली.
विद्यापीठाच्या सभागृहात प्रेमचंद यांच्यावर प्रवचन देण्याचा मोह तिला आवरता आला नाही. शुभ्राने प्रेमचंद यांच्या साहित्यावर पीएचडी केली होती. दुसऱ्या दिवशी कवी संमेलन होते. त्यात त्यांनाही एक कविता सांगायची होती. देशभरातून निवडक साहित्यिकांना आमंत्रित करण्यात आले होते. शुभ्राला मला पुन्हा पुन्हा सर म्हणणे असह्य झाले. मी म्हणालो की आता आपली मैत्री खूप घट्ट झाली आहे, आता मला सर म्हणू नकोस. शुभ्रा सांगत होती, तुमच्या कथांचा आत्मा म्हणजे तुमची नेमकी आणि संक्षिप्त भाषा आणि आजच्या काळाला अनुसरून तुमच्या कथा. तुम्ही वाचकाला गोंधळात टाकत नाही, तुम्ही त्याला सरळ समस्येच्या मुळाशी घेऊन जाता. तुमच्या कथांमध्ये अप्रतिम वैविध्य आहे. हा माणूस किती ठिकाणी फिरला असेल असा प्रश्न मला पडायचा. अशी अप्रतिम ठिकाणे, अशी अनोखी दृश्ये, देशाच्या आणि जगाच्या प्रत्येक धर्माच्या आणि सावलीच्या लोकांना कथेचे पात्र बनवतात. सर, तुमची नवीन कथा वाचण्यासाठी मी काही मासिकांचे संपूर्ण अंक विकत घेते, याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही माझ्या हृदयाला स्पर्श करता सर. इतर पुस्तके मनाला थरकाप देतात, पण तुमची पात्रे थेट माझ्या हृदयाला स्पर्श करतात. आम्ही बाहेर जेवलो होतो. गेस्ट हाऊसच्या डायनिंग हॉलमध्ये पाहुण्यांचे जेवण अजून संपले नव्हते. काही लोक मला शोधत होते. मला त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी शुभ्रा मला तिच्या खोलीत घेऊन गेली. ही पजेसिव्ह असण्याची उंची होती. माझ्याही मनात प्रचंड उत्साह होता. आमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट व्हावे अशी माझी इच्छा होती, पण खूप खोलवर जाण्याचा माझा हेतू नव्हता. मला तिला जवळून स्पर्श करून अनुभवायचे होते. आमच्यात 1000 मैलांचे अंतर होते. आम्ही दोघे विवाहित होतो आणि मुलेही होती. आमच्या मैत्रीचा आधार साहित्य होता आणि एक अघटक होता जो अनेकदा विरुद्ध लिंगांमध्ये घडतो की ते एकमेकांकडे खूप लवकर आकर्षित होतात, पण नंतर. शुभ्रा मला वेळाच्या मर्यादेपर्यंत आवडू लागली होती. या 3 दिवसांच्या सेमिनारचा प्रत्येक क्षण तिला माझ्यासोबत घालवायचा होता. खरं तर माझी कमजोरी ही होती की मीही तिच्या दिसण्याने मोहित झालो होतो. माझ्यावर इतकं प्रेम कुणीच केलं नव्हतं. माझी इच्छा होती की तिने मला आपल्या बाहूमध्ये घ्यावे आणि मला शांत करावं. शुभ्रा म्हणत होती, सर, मला तुमच्याबद्दल माहिती नाही, पण आज माझी इच्छा पूर्ण झाली आहे. तुम्हाला इतक्या जवळ पाहून मी माझ्या सर्व निषिद्ध आणि मर्यादांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही किमतीत मी तुम्हाला माझ्यासाठी आयुष्यभर मागत आहे. माझे सर्व काही घ्या, पण मला तुमचा आधार द्या. माझी तुमच्यासोबत अप्रतिम केमिस्ट्री आहे. इतके दूर राहून आपण एकमेकांशी कसे जोडले जाऊ शकतो हे मला माहीत आहे. आजकाल मोबाईल आहे, पत्र व्यवहार आहे आणि मग वेळोवेळी भेटू. आपल्याला सर्व काही माहीत आहे आणि समजतं. मी स्वतःला तुमच्यासाठी समर्पित करत आहे. समाज कदाचित चुकीचं समजेल, पण तुम्हाला कायम माझ्या हृदयात ठेवणं मला आवश्यक वाटतं. आपल्यामध्ये कोणतीही भौतिक भिंत नसावी. तुम्हाला काही अनुचित करायला लावणे हा माझा स्वार्थ नाही, पण आता मी तुमची साथ सोडणार नाही. शुभ्राने मनाशी ठरवलं होतं. आता कुठलाही युक्तिवाद करून तिला पटवणे शक्य नव्हते. आतल्या आत मी पण तिच्या दिसण्याने वेडा झालो होतो. तिने मला मिठी मारली आणि त्या रात्री आम्ही एकमेकांवर मनापासून प्रेम केलं. धनुष्याच्या तारेवरील बाणाप्रमाणे शुभ्राने स्वतःला मनापासून माझ्या समोर सादर केलं. साहित्यात लिहिलेल्या या गोष्टी कधी कधी माझ्यासाठी खऱ्या ठरू शकतात हे पाहून मला आनंद झाला. मी शुभ्राला एकही प्रश्न विचारला नाही. या शारीरिक प्रेमाबाबत त्यांनी एकच युक्तिवाद केला होता की जर मानसिक जवळीकतेसोबतच एकमेकांबद्दल शारीरिक आकर्षणही असेल तर आपण कधीच एकमेकांपासून वेगळे होणार नाही. तू माझ्याकडे ओढला जाशील. शुभ्रासोबत त्या 3 रात्री मी खूप आनंदात घालवल्या. याआधी मला वाटलं होतं की कदाचित तिच्या पतीच्या काही दोषामुळे शुभ्राने प्रथम दर्शनी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचे ठरवले असावे, पण मी तिच्याशी सविस्तर चर्चा केली तेव्हा मला कळलं की तिची कोणतीही तक्रार नाही तिच्या पतीविरुद्ध. तिचं आयुष्य जगण्याचा तिला कंटाळा आला होता. मला समोर पाहून तिला वाटले की 1000 मैलांचे अंतर पार करण्याचा एकच मार्ग तिच्याकडे आहे, तो म्हणजे तिने माझ्याशी प्रेमाने वागावे. शुभ्राच्या प्रपोजलमध्ये काहीही चूक नव्हती. आजच्या स्त्रियांप्रमाणे तिलाही पायी चालत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचायचं होतं. साहित्यात दुसऱ्या व्यक्तीबद्दलची अतिरिक्त ओढ कागदावर उतरवणे ही वेगळी गोष्ट होती, पण काहीतरी नवीन अनुभवण्यासाठी शुभ्रालाही शरीराच्या मर्यादेपलीकडे पाहण्याचे धाडस करायचे होते आणि ती यशस्वी झाली. जाताना आमची मन खूप जड झाली होती. आम्हाला आमच्या घरी परतावे लागले. स्वप्नातील जगाचा कालावधी किती आहे. माणसाने डोळे उघडताच तो स्वतःला वास्तवाच्या जमिनीवर सापडतो. आज शुभ्राच्या या भावनिक पत्राने
मला विचार करायला लावले की आपले नाते काय आहे. शुभ्रा ही तिच्या उद्देशापासून भरकटत होती आणि मीही तिला सर्वस्व मानून घेतलं होतं. मी थंड मनाने तिला उत्तर दिले, शुभ्रा, तुझ्या सुंदर नावाच्या विरुद्ध तुझे हे जंगली रूप मला कुठेही सोडणार नाही. समजा आपण समाजाला घाबरत नसलो तरी काय, किशोरवयीन असताना आपले वागणे कितपत न्याय्य आहे. योग्य लेखक समाजाला योग्य मार्ग दाखवतो. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते. आपण एकदा भरकटलो की आपण चिखलातून बाहेर पडू शकत नाही असं नाही. आपली विचारसरणी स्वच्छ करू आणि साहित्य हे एक ध्येय समजून निरोगी साहित्य निर्माण करू. कोणा कवीने बरोबर म्हटले आहे, जर तुमचे शरीर तुमचे सोबती झाले तर त्याला तुमचे समजा, जर ते मध्ये आले तर काढून टाका त्याला. तुमच्याकडून एका चांगल्या कथेची वाट पाहत आहे, तुमचीच. सर, मी पत्र टाकताच माझ्या मनातील सर्व ओझे दूर झाले. कथा आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.